सर्व मान्यवर यांना विनंती करतो की अशा आदर्श सरपंच संजना संजय आंग्रे यांच्या या कार्याला आपण आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलच्या वतीनं सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करताना विशेष आनंद होतो आहे। आदर्श सरपंच फोंडाघाट संजना संजय आंग्रे यांना आदरणीय अमितजी सामंत यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन आदरणीय संजना संजय आंग्रे यांच्या कार्याला लाख लाख सदिच्छा। महिलांना राजकीय आरक्षण मिळाले आणि आजवर केवळ संसाराचा गाडा हाकणाऱ्या महिलांना गावगाड्याचे राजकीय सारथ्य करण्याची खऱ्या अर्थाने संधी मिळाली। गाव विकासात अग्रेसर राहत या संधीचे सोने करून दाखवले आहे कणकवली तालुक्यातील फोंडाघाट ग्रामपंचायतच्या सरपंच श्रीमती संजना संजय आंग्रे यांनी। ऑक्टोबर 2022 साली सरपंच पदाच्या निवडणुकीत संजना आंग्रे यांची मोठ्या मताधिक्याने थेट लोकनियुक्त सरपंचपदी निवड झाली। संजना आंग्रे 29 डिसेंबर 2022 रोजी फोंडाघाट ग्रामपंचायत सरपंचपदी विराजमान झाल्या। पश्चिम महाराष्ट्रातून तळकोकणात येताना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार म्हणजे फोंडाघाट गाव होय। फोंडाघाट बाजारपेठेतून देवगड, निपाणी, कोल्हापूर हा राज्यमार्ग जातो। कित्येक वर्षानुवर्षे अरुंद रस्त्यामुळे फोंडाघाट बाजारपेठेमध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीचे घोंगडे भिजत पडले होते। संजना आंग्रे यांनी आपले पती माजी जिल्हा परिषद सदस्य तथा सत्ताधारी शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय आंग्रे यांच्या सहकार्याने फोंडाघाट बाजारपेठ रस्ता रुंदीकरणचा प्रश्न सातत्याने स्थानिक व्यापाऱ्यांशी चर्चा मसलत करून मार्गी लावला। PWDचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांचे बहुमोल सहकार्य यासाठी त्यांना लाभले। आज घडीला फोंडाघाट बाजारपेठ रस्ता रुंदीकरण झाले असून एकाच वेळी हेवी व्हेकल ये जा करू शकतात। आजवरच्या आपल्या अवघा 1.5 वर्षांच्या सरपंच पदाच्या कार्यकाळात संजना आंग्रे यांनी आपले पती संजय आंग्रे यांच्या सहाय्याने नागरी सुविधामधून 68 लाख, जनसुविधामधून 15 लाख, 25-15मधून 15 लाख, दलित वस्ती सुधार योजनेतून 4 लाख, जिल्हा परिषद निधीतून 4 लाख आणि 6 लाख असा एकूण तब्बल 1,12,00,000 रुपयांचा विकास निधी फोंडाघाट गावच्या विकासासाठी आणला आहे। प्रशासकीय निधी आणतानाच सरपंच संजना आंग्रे ह्या आपले सामाजिक दायित्व सुद्धा निभावत आहेत। महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी विविध व्यवसाय मार्गदर्शन शिबिर आयोजित करणे, महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करणं, महिलांसोबतच गावातील आबालवृद्धांसाठी सुद्धा मोफत आरोग्य शिबिर आयोजित करणे, गरजू शालेय विद्यार्थ्यांना स्वखर्चाने शैक्षणिक साहित्य वाटप, क्रीडा मंडळांना आर्थिक मदत, फोंडाघाट एसटी स्टँड येथे प्रवाशांच्या सोयीसाठी स्वखर्चाने पाण्याची टाकी, पाण्याची मोटर त्यांनी प्रदान केली आहे। म्हणूनच गाव विकासाचा गाडा यशस्वीपणे चालवणाऱ्या सरपंच संजना संजय आंग्रे यांना आदर्श महिला सरपंच म्हणून सन्मानित करताना आम्हाला अत्यानंद होत आहे। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।